आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मवियात सध्या मुंबईतील लोकसभेच्या 3 जागांवरून वाद। शरद पवार गट ईशान्य मुंबईची जागा लढवण्यास इच्छुक। ईशान्य मुंबईची जागा ठाकरे गटाकडून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न। आमचे जेवढे नेते न्यायचे आहेत तेवढे घेऊन जा। नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। तर भाजपचे नेतेही आमच्या संपर्कात, त्यांना कल्पना नाही, नानांचं वक्तव्य। जेवढे जायचे तेवढे घेऊन जा म्हणा त्यांना तातडीने। आम्ही आता त्यांना तसा सल्ला देऊ, पण त्यांचे किती आमच्या संपर्कात आहे हे त्यांना अंदाज नाही। मग आम्ही एक हातोडा मारू लोहाराचा, त्यावेळेस यांची जागा यांना दिसेल। त्यामुळे आता त्यांना जेवढं सत्तेच्या जोरावर, सत्तेच्या मस्तीवर जेवढा यांना खेळ खेळायचा खेळू द्या। प्रकाश आंबेडकर पुढच्या आठवड्यामध्ये मवियामध्ये येतील। 27 किंवा 28 तारखेला मवियाचा जागा वाटप होईल, नाना पटोलेंची माहिती। निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या पक्षाला नवं चिन्ह तुतारी। आगामी लोकसभेच्या निवडणुका तुतारी चिन्हावरच लढल्या जाणार। शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं उद्या रायगड किल्ल्यावर अनावरण होणार। शरद पवारांच्या हस्ते तुतारी चिन्हाचं अनावरण केलं जाणार। वाजवा तुतारी, गाडा गद्दारी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर। सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघात गावभेटी देणार, तर सुनेत्रा पवार बारामतीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार। मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजित पवारांचं वक्तव्य। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांच्या पक्षांतराच्या हालचाली। जोगेश्वरी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये वायकरांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची पालिकेची तयारी। महापालिकेच्या निर्णयामुळे आश्चर्य।